स्पर्धक विद्यार्थी मित्र हो, पोलीस, तलाठी, शिक्षक, रेल्वे, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, कर सहाय्यक, वनरक्षक, PSI, STI, कृषी सहाय्यक, TCS, IBPS आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त गणित प्रश्न जसाजसे कोणत्या दराने 2400 रुपयाची 2 वर्षाची रास 3000 रुपये होईल. आपल्याला माहिती आहे सरळ व्याज म्हणजे रास वजा मुद्दल. रास 3000 रुपये आहे, मुद्दल 2400 रुपये आहे, सरळ व्याज 600 रुपये वजाबाकी. सूत्र पुन्हा सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100. सरळ व्याज 700 रुपये आहे, मुद्दल 2400 रुपये आहे. दर काढायचा आहे, कालावधी 2 वर्षाचा आहे, भागिले 100. या 2 शून्य गेल्या. 600ला या ठिकाणी 24ला गुणिले 2 आहे, म्हणजे हे भागिले येणार आहे 600ला, म्हणजे दर निघणार आहे. दराला 24 गुणिले 2 भागिले ते या ठिकाणी गुणिले ते भागिले झाले. 2 600ला 300 आले. 24ला 12, 300ला 12 भागल्यानंतर 25 येते. 25 भागिले 2 म्हणजे 12.5. म्हणजे 12.5% दराने 2 वर्षाची रास 3000 रुपये होईल 24 रुपयाची. ओके, धन्यवाद.